आज आपण मटण सूप कसं बनवायचं ते पाहूयात। हिवाळ्यामध्ये नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल ना तर नक्कीच करून बघा। तर सगळ्यात आधी आपण मटणाला हळद मीठ लावून घेऊयात। तर इथे मी मटणाची भाजी बनवणार आहे, त्यामुळे मटण थोडंसं जास्ती घेतलेलं आहे। मटणाला अगोदर हळद आणि मीठ लावून घ्यायचे। 1 चमचाभर मीठ वापरलेलं आहे, अर्धा चमचा हळद घालायची, व्यवस्थित मटणाला हे लावून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे शिजायला टाकायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण थोडंसं वाटण करून घेऊयात। एक 10-12 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं घालायचं 1 इंचभर आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आवडत असेल तर खोबरं घाला, नाही तर स्किप करा। हे छान बारीक असं कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी मटण जे आहे ते कुकरमध्ये शिजवणार आहे, म्हणजे मग जास्त वेळ जाणार नाही, कारण मटण शिजायला वेळ लागतो। शक्यतो सूप बनवताना कुकरमध्येच बनवा, जास्त वेळ शिजू द्या। स्पेशली तुम्ही सूपसाठीच हे शिजवणार असाल तर 1-2 शिट्ट्या जास्त काढून चांगलं शिजवून घ्या। कुकरमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये एक चिरलेला कांदा चांगला परतवून घ्यायचा। त्यानंतर आपण जे लसूण, आलं आणि कोथिंबीर ठेचून घेतले हे घालून 1 मिनिटभर परतवून घ्यायचं। त्यानंतर ह्यात सगळं मटण घालायचे। आता हे मटण अगोदर चांगलं परतवून घ्यायचे। मटण शिजवताना शक्यतो गरमच पाणी वापरायचं, म्हणजे मग हे व्यवस्थित शिजतं आणि लवकर पण शिजतं। तर हे अगोदर चांगलं 1-2 मिनिट परतवून घ्यायचं। त्यानंतर गॅस थोडा बारीक करायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे। झाकणामध्ये पाणी घालायचं आहे। मिठाचं या मटणाला पाणी सुटतं आणि त्या पाण्याच्या वाफेने हे ताटातलं पाणी देखील थोडंसं गरम होतं। तर हे पाणी थोडंसं गरम झालं की हेच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि मी अजून एक्स्ट्रा साधारणतः 2 ते 3 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता मटण जास्त आहे त्यामुळे मी पाणी जास्त वापरलेलं आहे। ह्यात गरम पाणीच घालायचे, म्हणजे मग हे व्यवस्थित शिजतं। थंड पाणी जर घातलं तर हे शिजत नाही। त्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचे। जेवढ्या बघा मटणाच्या फोडी असतात ना तेवढं पाणी घालायचं, म्हणजे मग हे जास्त ओतू पण जात नाही। आता झाकण बंद करायचे आणि ह्याच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर मी 4 शिट्ट्या काढल्यात। याची भाजी बनवताना मी थोडंसं हे शिजवणार होते, त्यामुळे मी हे प्रमाणातच शिजवले। तुम्ही फक्त सूपसाठी जर काही स्पेशली शिजवणार असाल तर 5 ते 6 शिट्ट्या काढा, किंवा मटणाचा आणि कुकरचा अंदाज घ्या, कारण काही कुकरच्या पण शिट्ट्या खूप पटपट होतात, तर जास्त शिट्ट्या काढावं लागतील जर खूप फास्ट शिट्ट्या होत असतील तर। आणि मटण जर तुमचं पावशेर वगैरे म्हणजे 250 ग्रॅम वगैरे असेल कमी प्रमाणामध्ये, फक्त सूपसाठी जर तुम्ही बनवणार असाल तर काही जास्त वेळ लागणार नाही। आता इथे मी हे 1.5 किलो मटण होतं, त्यामुळे शिजायला पण थोडासा वेळ गेला। तर मी 4 शिट्ट्या काढल्या होत्या। मस्त असं हे सूप तयार झालं आहे बघा। ह्याच्यात काही घालायची गरज नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी काळी मिरीपूड घाला। अगदी मस्त असं हे चविष्ट सूप तयार झालेलं आहे। आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर घातली होती, त्यामुळे ह्याला चव खूप छान झालेली आहे। तर एकदा या पद्धतीने मटण सूप नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि